छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात रस्त्याच्या कडेला 3 विहिरी असल्याचं समोर आलंय। नाशिक दिंडोरीच्या घटनेनंतर प्रशासनाकडून विहिरी बुजवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्यात। स्थानिकांकडून याबाबत प्रशासनाकडे विहिरी बुजवण्याची मागणी करण्यात येते, मात्र मोबदला दिल्याशिवाय विहिरी बुजवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। आम्ही सिडको प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला की सदर विहिरीचा मोबदला आम्हाला आजच्या बाजारभावाप्रमाणे द्यावा आणि विहीर बुजवण्याला आमची काही हरकत नाही आहे। पण आम्ही सिडको प्रशासनाला व्यवहार केल्यानंतर पण सिडको प्रशासनाची दखल घेतलेली नाही आहे। आज रोजी नाशिकचं प्रकरण घडलं किंवा इतर ठिकाणी विहिरीमध्ये जे अपघात झालेत त्यामुळे ही सिडको प्रशासनाला जाग आलेली आहे। सिडको प्रशासनाने ज्यावेळेस आराखडा आखला, ह्या विहिरी कमीत कमी 50-50, 60-60 वर्ष जुने आहे। आराखडा आखताना त्यांना म्हणजे विहिरीचा विचार करायला पाहिजे नव्हता, घराचा विचार करायला पाहिजे नव्हता। आणि आज आमच्यावर दबाव टाकला जातो की तुमच्यावर गुन्हा दाखल करू। कोणत्या हिशोबाने आमच्यावर गुन्हा दाखल करणार? आता प्रशासन यावर काय तोडगा काढतं आणि हा विहीर कधी बुजवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।